व्यवसाय व माझा व्यवसाय विश्वासूपणाने श्री गजानन माऊली सेवाभावी संस्था संचलित स्वर्गीय विलासराव देशमुख इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग नवापूर येथे शनिवारी दिनांक 30 मे 2026 रोजी दीप प्रज्वलन आणि शपथविधी कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सेवाभाव, शिस्त आणि मानवतेची जाणीव करून देत परिचारिका व्यवसायातील कर्तव्यांची सामूहिक शपथ देण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते मनोहर भाऊ देवीदास नगराळे होते। प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर भानुदास शांतू गावित, डॉक्टर जयवंत गिरासे आणि डॉक्टर कमलेश पाटील उपस्थित होते। प्रारंभी संस्थेचे सदस्य तथा प्राध्यापक गणेश शांतू गावित यांनी मान्यवरांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। नर्सिंग विद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर करून उपस्थितांचं मन जिंकलं। यानंतर अध्यक्षांच्या हस्ते परिचारिकांच्या जनक फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आलं। उपस्थित मान्यवरांनी देखील दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात केली। विद्यार्थ्यांमध्ये सेवाभावाची प्रेरणा जागृत करण्यासाठी शिक्षक वृंदांनी सेवारूपी मेणबत्त्या प्रज्वलित करत परिचारिकांच्या कर्तव्य आणि नियमांची सामूहिक शपथ घेतली। यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा अध्यक्ष मनोहर नगराळे यांच्या हस्ते गौरव देखील करण्यात आला। अध्यक्ष मनोहर देवीदास नगराळे तसंच डॉक्टर भानुदास शांतू गावित यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत परिचारिका व्यवसाय हा समाजसेवेचा सर्वोच्च मार्ग असल्याचं सांगितलं। रुग्णसेवेमध्ये संयम, माणुसकी आणि समर्पणाची भावना आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं। कार्यक्रमाचं आयोजन, नियोजन स्टाफ नर्स हिमांशू धोडिया आणि प्राध्यापक गणेश शांतू गावित यांनी केलं। शिक्षिका संगीता मॅडम यांनी सूत्रसंचालन केलं तर शिक्षिका दर्शना गायकवाड मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रभावी सादरीकरण केलं। कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती लाभली होती। राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। आणि ज्ञानाचा प्रसार करणाऱ्या या शुभ प्रसंगी येथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मी मनपूर्वक स्वागत करते। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याला ज्ञानाचे, पवित्राचे आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते। हा प्रज्वलित दिवा केवळ अंधार दूर करणारा नाही, तर आपल्या विचारांमध्ये सकारात्मक आणि ज्ञानाचा प्रकाश निर्माण करणारा आहे। आजचा हा दीप प्रज्वलन सोहळा म्हणजे फ्लॉरेन्स नाइटिंगेल द लेडी विथ द लॅम्प यांना आदरांजली वाहण्याचा एक विशेष प्रसंग आहे। या प्रज्वलित दिवा नैसर्गिक सेवाभाव, ज्ञान आणि करुणेचा प्रकाश निर्माण करो। त्याचप्रमाणे ज्ञानाचा प्रकाश आपल्या जीवनातील यज्ञानाचा अंधार नाहीसा करतो। त्याचप्रमाणे रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा आपण असं समर्पित करतो। आजच्या या दीप प्रज्वलन सोहळ्यात, शपथविधी सोहळ्यात आपल्यामध्ये सेवाभावी वृत्ती करण्यासाठी मानवतेचा संदेश पुढे नेण्याची मी नवीन ऊर्जा निर्माण करते असं फर्स्ट इयर स्टुडंटकडून अपेक्षा मानते। धन्यवाद। जे भावी आणि ज्यांचं झालं आहे कम्प्लिशन असं सगळ्यांचा मनपूर्वक आभार मानतो। माझं एवढं म्हणणं आहे की विदाऊट क्लास, विदाऊट स्टाफ नर्स डॉक्टर काहीच करू शकत नाही। आज सकाळी जसं मी 2-3 सीझर केले, जर कधी त्याची मला प्रिपरेशन जर कधी त्या सिस्टरांनी दिली नसते तर मी आज काहीच करू शकलो नसतो। काय प्रत्येक ठिकाणी आम्हाला सिस्टरांची गरज असते। आमच्या आयुष्याची सुरुवात करताना बऱ्याचशा गोष्टी आम्ही सिस्टरांकडून शिकलो, जसं इंजेक्शन द्यायचं, सलाईन लावायचे किंवा काय करायचे, तर बऱ्याचशा गोष्टी आम्हाला सिस्टरांकडून शिकायचं असतं आणि आम्ही शिकलो त्या। तुम्हाला या प्रतिज्ञा सोहळ्यानिमित्त एवढंच सांगेल की तुम्ही सगळ्यांनी कधीच कोणत्या गोष्टीला घाबरू नका। नवीन नवीन गोष्टी आयुष्यात येतील त्या शिका आणि शिकून त्या चांगल्या रीती आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करा। आपल्याकडे इथं आज डॉक्टर कमलेश पाटील, डॉक्टर गिरासे सर असे बरेचसे डॉक्टर आलेले आहेत आणि बाकीचे डॉक्टर काही कारणास्तव येऊ शकले नाही। तर त्यांचंही असं म्हणणं आहे की तुम्हाला जर शिकायचं असेल तर तुम्ही त्यांच्या हॉस्पिटलला जाऊ शकता असं त्यांनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे। तर शिका आणि तुम्ही पुढे वाढत चला आणि चांगल्यात चांगली सेवा देण्याचं
तुम्ही आज जी प्रतिज्ञा केली ते तुम्ही तुमच्या आयुष्यात उतरवा आणि मी सगळ्यांना परत तुमच्या येणाऱ्या भविष्याबद्दल पुढच्या भविष्याबद्दल शुभेच्छा देतो. श्री गजानन सेवाबाई मावली संस्था संचालित लेट विलासराव देशमुख इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग नवापूर. आजचा आपला कार्यक्रम आहे लॅम्प लाईटिंग म्हणजे शपथविधी ओथ सेरेमनी म्हणतात त्याला. आपण हे ना नर्सिंगची सुरुवात करण्यासाठी जे JNMचे फर्स्ट इयर आहे त्यांना त्यांचे कार्य करण्यासाठी घेतले जाते हे फंक्शन. म्हणजे आजपासून ते त्यांचं काम करण्यासाठी पूर्ण समर्पित राहील आणि व्यवस्थितपणे त्यांचे कार्य करतात. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज आहिरे, नवापूर, नाशिक.